आपण पाहतोय पुणे सिटी कार्यालयामध्ये रोहिणी खडसे या आता दाखल झालेल्या आहेत आणि त्या दरम्यानची ही TV9 ची एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या सिटी कार्यालयामध्ये आता रोहिणी खडसे या स्वतः पोहोचलेल्या आहेत। कमिशनर ऑफ पोलीस पुणे या ठिकाणचं आपण हे पाहतोय। सीपी कार्यालयामध्ये आता रोहिणी खडसे दाखल झालेल्या आहेत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या दरम्यान चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत। प्रांजल खेवलकर प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांना देखील नोटीस बजावलेली होती आणि त्यामुळेच रोहिणी खडसे या ठिकाणी आता सध्या पोहोचलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जी पार्टी समोर आलेली होती त्या पार्टी संदर्भात देखील या दरम्यान आता काही प्रश्न रोहिणी खडसे यांना दिले जातील अशी शक्यता असं असताना आता आपण पाहतोय रोहिणी खडसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, आपण पाहतोय रोहिणी खडसे यांना नोटीस बजावण्यात आलेली होती आणि आता रोहिणी खडसे कार्यालयात दाखलही झालेले आहेत। काय अपडेट या संदर्भात? अगदी बरोबर आहे। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसेंनाही पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसशी संबंधित चौकशीसाठी आज हजर राहण्याचं रोहिणी खडसे यांना सांगितलं होतं। रोहिणी खडसेंची गेल्या दीड तासापासून अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी केली जाते, त्यांचे जबाब घेतले जात आहेत। खरं तर प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्ज घेतले होते की नव्हते याचे फॉरेन्सिकचे रिपोर्ट देखील समोर आलेले आहेत। त्या रिपोर्टमध्ये त्यांचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत। मात्र रोहिणी खडसेंना काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नोटीस बजावली होती आणि या नोटीसला उत्तर देण्यासाठी 6 तारखेला रोहिणी खडसे यांना हजर राहा असं देखील सांगितलं होतं। काही वेळापूर्वी आपण रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या यावर बोलणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय। मात्र आता देखील रोहिणी खडसे ज्या आहेत त्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांची जबाबाचं जे काम आहे ते सुरू असल्याचं देखील समजतंय। आता रोहिणी खडसेंचा जबाब पूर्ण झाल्यानंतर रोहिणी खडसेंकडून याबाबत काय माहिती दिली जाते का? अजिंक्य, नेमकं काय सांगितलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय प्रांजल खेवलकर अर्थातच रोहिणी खडसे यांचे पती आणि त्या पार्टी संदर्भात आता रोहिणी खडसे यांची देखील विचारपूस होणार आहे।